नमस्कार. वयावरची गणितं बघितलं की अनेकांना थोडा टेन्शन येतं, खरं आहे ना? कोण कोणापेक्षा किती वर्षांनी मोठं, 10 वर्षांपूर्वी काय होतं, 5 वर्षांनंतर काय होईल, हे सगळं खूप गोंधळात टाकतं. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हेच कोडं अगदी सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं याची एक जबरदस्त ट्रिक शिकणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण या वयाच्या कोड्यांचं बेसिक लॉजिक समजून घेऊ. मग आपला हिरो म्हणजेच एक्सचा वापर कसा करायचा ते पाहू. गुणोत्तर म्हणजे रेशोज, भूतकाळातले आणि भविष्यकाळातले दोन्ही बघू. त्यानंतर सोपी समीकरणं वापरून उत्तरं कशी काढायची आणि हो, 3-3 लोकांची गुंतागुंतीची गणितं कशी सोडवायची हे सुद्धा शिकू. आणि शेवटी एक मस्तपैकी रिव्हिजन. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवरचं हे गणित बघा जरा. महेश, सारंग आणि त्याचे वडील तिघांच्या वयाचा एकदम गुंतागुंतीचा खेळ आहे. वाचता वाचता डोकं फिरायला होतं, बरोबर ना? असं वाटतं की हे कसं सुटणार? पण थांबा, हे विश्लेषण जसं जसं पुढे जाईल तसं तसं हेच गणित अगदी सोपं वाटायला लागेल. तर वयावरच्या प्रत्येक गणितामागे ना एक साधं लॉजिक असतं. आपल्याला फक्त तेच लॉजिक शोधायचंय. चला हे मोठं कोडं घेऊ आणि त्याच एक छोटे छोटे सोपे तुकडे करूया, म्हणजे सगळे एकदम क्लिअर होईल. या गणितांचं एक गुप्त शस्त्र आहे आणि ते म्हणजे समानपट किंवा कॉमन मल्टिपल. आता हे काय आहे? तर ही एक अशी जादूची संख्या आहे जी आपल्याला माहीत नाही, पण ती दोन लोकांच्या वयाच्या गुणोत्तराला म्हणजे रेशोला एकत्र बांधून ठेवते. हाच धागा आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जातो. आणि या समान पटीला, या अज्ञात जादूच्या संख्येला आपण एक नाव देणार आहोत. आणि ते नाव आहे एक्स. गणितातला आपला सगळ्यात जवळचा मित्र. हा एक्सच आपल्या सगळ्या उत्तरांची मास्टर की आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ही आहे आपली रामबाण 4 स्टेप मेथड खास गुणोत्तराच्या गणितांसाठी. स्टेप 1, एक्सला मैदानात उतरवायचं. स्टेप 2, काळानुसार वयाला पुढे किंवा मागे न्यायचं. स्टेप 3, सगळी माहिती एकत्र करून एक पक्कं समीकरण बनवायचं. आणि फायनल स्टेप, ते समीकरण सोडून आपलं उत्तर मिळवायचं. बस, या 4 पायऱ्या वापरल्या की कुठलंही गुणोत्तराचं गणित सहज सुटतं. चला तर मग, थिअरी खूप झाली. आता ही मेथड प्रॅक्टिकली वापरून बघूया. आपण सुरुवात करणार आहोत एका भूतकाळातल्या उदाहरणापासून. हे बघा, आपलं पहिलं केस स्टडी. वडील आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 7-2. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 6-1. तर त्यांची आजची वय किती? म्हणजे इथे आजचं आणि 5 वर्षांपूर्वीचं असं दुहेरी कनेक्शन दिलंय. ओके, स्टेप नंबर 1. आजचं गुणोत्तर काय आहे? 7:2. म्हणजे आपण लगेच वडिलांचं आजचं वय मानूया 7x आणि मुलाचं आजचं वय 2x. हा x काय आहे? तोच आपला समान पट, आपला कॉमन मल्टिपल, जो या दोघांच्या वयांना जोडून ठेवतोय. आता एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. हा खूप साधा आहे, पण सगळ्यात महत्वाचा. गणितात जेव्हा पूर्वी किंवा अगो असं म्हटलं असेल तर सरळ वजाबाकी करायची. आणि जेव्हा नंतर किंवा फ्रॉम नाव म्हटलं असेल तर सरळ बेरीज करायची. प्लस मायनसचा हा खेळ चुकवायचा नाही. आता स्टेप 2 आणि 3 एकत्र करू. गणित काय म्हणतंय? 5 वर्षांपूर्वी म्हणजे आपण वजाबाकी करणार. मग 5 वर्षांपूर्वी वडिलांचं वय किती असणार? 7x - 5 आणि मुलाचं 2x - 5, बरोबर? आणि तेव्हा त्यांचं गुणोत्तर होतं 6-1. झालं, आपलं समीकरण तयार आहे. 7x - 5 भागिले 2x - 5 बरोबर 6/1. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि एक्सची किंमत काढायची. आणि ते समीकरण सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतो आपला हिरो, x = 5. हीच ती किल्ली आहे जी आता आपल्याला उत्तराचा दरवाजा उघडून देणार आहे. आता सगळ्यात सोपं काम. ही एक्सची किंमत म्हणजे 5 आपण सुरुवातीला जे मानलं होतं त्यात टाकायची. वडिलांचं वय होतं 7x म्हणजे 7 × 5 झालं 35 वर्ष. आणि मुलाचं वय होतं 2x म्हणजे 2 × 5 झालं 10 वर्ष. बघा किती सोपं होतं. चला, आता एक भविष्यकाळाचं गणित बघू. भूतकाळ समजला, आता भविष्यकाळात जाऊ. इथे आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर आहे. लॉजिक सेम टू सेम, फक्त फरक इतकाच की 6 वर्षांनंतर म्हटलंय. म्हणजे आता आपण वजाबाकी नाही तर बेरीज करणार. आता हे बघा, हे थोडं चॅलेंजिंग आहे. यात भूतकाळ पण आहे आणि भविष्यकाळ पण. 5 वर्षांपूर्वी असं होतं, 5 वर्षांनंतर तसं होईल. दोन्ही दिलंय, पण घाबरायचं काहीच कारण नाही.
आपली जी 4 स्टेप मेथड आहे ना, ती इथेही अगदी परफेक्ट काम करते आणि आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोहोचवते. ठीक आहे. आतापर्यंत आपण गुणोत्तर म्हणजे रेशोवाल्या गणितांवर लक्ष दिलं. पण कधी-कधी गणितांमध्ये रेशो दिलेलाच नसतो. मग काय करायचं? अशा वेळी आपण एक वेगळी पण तितकीच पॉवरफुल मेथड वापरतो. याला आपण म्हणूया सिंपल इक्वेशन मेथड. हे उदाहरण बघा. इथे रेशो नाहीये. इथे काय दिलंय तर 2 व्यक्तींच्या वयातला थेट फरक आणि त्यांच्या वयांची बेरीज. अशा वेळी आपल्याला सिंपल लिनियर इक्वेशन म्हणजे साधी समीकरणं वापरावी लागतात. बघा, किती सोप्पं आहे. आपल्याला फक्त वाक्यांचं रूपांतर गणितात करायचंय. वयांची बेरीज 30 आहे, म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन झालं अ अधिक ब बरोबर 30. आणि अ हा ब पेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे त्यांच्यातला फरक 20चा आहे. तर दुसरं इक्वेशन झालं अ वजा ब बरोबर 20. झालं 2 सोपी समीकरणं तयार. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. या दोन्ही इक्वेशन्सची जर आपण बेरीज केली तर काय होतं? प्लस ब आणि मायनस ब एकमेकांना कॅन्सल करतात. आणि आपल्याकडे उरतं फक्त 2a बरोबर 50. म्हणजेच अचं वय आलं 25 वर्षे. आहे की नाही एकदम सोपी आणि मस्त पद्धत. चला, आता वेळ आलीये फायनल चॅलेंजची. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्याची परीक्षा घेणारं हे गणित आहे. या 3 व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वयाचे संबंध पण वेगवेगळे आहेत. सगळं काही एकत्र वापरण्याची वेळ आलीये. हे गणित आठवतंय का? बरोबर. आपण इथूनच सुरुवात केली होती. तेव्हा हे बघून डोकं चक्रावलं असेल, पण आता तसं नाहीये. आता आपल्याकडे हवे ते गणित सोडवण्यासाठी लागणारी सगळी हत्यारं आहेत. आपण एकदम तयार आहोत. या गणितासाठी आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. म्हणजे जी गोष्ट आपल्याला पक्की माहीत आहे तिथून सुरुवात करू. आपल्याला वडिलांचं आजचं वय माहीत आहे 55. मग स्टेप 1, 5 वर्षांनी त्यांचं वय किती होईल? 55 अधिक 5 म्हणजे 60. स्टेप 2, तेव्हा सारंग त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असेल. म्हणजे 60 वजा 25, सारंगचं वय आलं 35. पण हे त्याचं 5 वर्षानंतरचं वय आहे. मग स्टेप 3, सारंगचं आजचं वय किती? 35 वजा 5 म्हणजे 30 वर्ष. आणि फायनल स्टेप, महेशचं वय सारंगच्या निम्मे आहे, म्हणजे 30/2, उत्तर आलं 15 वर्ष. बघा, कसं एका धाग्यावरून आपण पूर्ण उत्तर शोधून काढलं. तर मग आज आपण ज्या काही महत्त्वाच्या पद्धती आणि ट्रिक्स शिकलो त्यांचा एकदा पटकन आढावा घेऊया, म्हणजे त्या डोक्यात एकदम फिट बसतील. तर काय लक्षात ठेवायचंय? पहिलं, गुणोत्तर दिसलं की एक्सला आठवायचं. दुसरं, पूर्वी म्हणजे वजा आणि नंतर म्हणजे अधिक, हे विसरायचं नाही. तिसरं, थेट तुलना असेल तर सोपी समीकरणं बनवायची. आणि चौथं, अवघड गणितांमध्ये जी गोष्ट पक्की माहिती आहे तिथून उलटं सुरू करायचं. बघा, प्रत्येक कोड्यामागे एक लॉजिक असतंच. फक्त योग्य पद्धत वापरली की उत्तर आपल्या समोर येतं. जरा विचार करा, हेच लॉजिक, हीच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पद्धत आपण आपल्या आयुष्यातल्या इतर मोठ्या समस्या सोडवण्यासाठी नाही का वापरू शकत?